कुडाळ मालवणचे सन्माननीय आमदार निलेशजी राणेसाहेब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप होते ते केले. आणि त्याच्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली. तर मला या तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की वैभव नाईक मान्य करत नाही आहेत की सन्माननीय निलेशजी राणेसाहेब यांचं नेतृत्व मान्य करून वैभव नाईकांनी आपल्या दोन भावांना उभं केलं होतं आणि ते दोन भाऊ जे निवडून आलेत ते सन्माननीय निलेशजी राणेसाहेब यांचं नेतृत्वाखालीच निवडणूक लढली गेली आणि त्यांच्यामुळेच आले. मी तर निलेश राणेसाहेबांनी असं म्हटले की माझा खारीचा वाटा आहे. मी तर म्हणतो खारीचा नाही सिंहाचा वाटा होता. म्हणूनच हे नाईकांचे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत. वैभव नाईकांनी मान्य केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता मूर्ख नाही. तेव्हा तुम्ही दोघही जण वैभव नाईक निलेश राणे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला. आणि आता लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही प्रेस घेऊन सांगता की मी माझ्या नगरसेवकांचा राजीनामा देतो. द्या, चॅलेंज आहे माझी. नाईकांनी दोन्ही नगरसेवकांचे राजीनामे द्यायचे. फक्त राणे साहेबांचं तुम्ही सहकार्य घ्यायचं नाही. चॅलेंज लागते की दोघांनाही पाडून दाखवतो. दोन्ही नगरसेवकांनी राजीनामे द्या. नाईकांनी फक्त निलेश राणेंचं नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक परत लढवू नका. तुम्हाला दोघांनाही जागा दाखवण्याचं काम आम्ही करतो. मान्य करायला पाहिजे लोकांना. तुम्हाला काय वाटतं काय जनता मूर्ख आहे? ओ याच राणेंचे तुम्ही निवडणुकीला पैसे घेऊन निवडून आलात. काय सांगता तुम्ही? नाईक बोलतायत आमच्या समोर. याच राणे साहेबांचे पैसे घेऊन तुम्ही निवडणुकीला, तुम्हाला पैसे चालतात त्यांचे, आणि आता जनतेला तुम्ही मूर्ख बनवता. द्या मग. तुम्ही सांगता ना, कशाला चॅनलच्या माध्यमातून सांगता? द्या राजीनामा, लढवूया निवडणूक, बघूया कोण निवडून येतो ते. मग आणि कसली तुम्ही लोक मूर्ख आहेत काय? सिंधुदुर्गातली कणकवलीतली मूर्ख आहेत काय? हे मान्य करायला वैभव नाईकांनी शिकलं पाहिजे.